नमस्कार विद्यार्थी वर्गांनो, यूपीएससी गाईड मध्ये तुमचं स्वागत आहे। तर मागच्या लेक्चर मध्ये आपण बघितलं होतं की राज्यशास्त्र आणि त्याचा पूर्ण सिलेबसचं विश्लेषण आपण केलं होतं। तो एक टप्पा होता तुमच्या सामान्य अज्ञान 2 पेपर याचा। आज आपण बघणार आहोत दुसरा टप्पा महत्त्वाचा, जो आहे सामाजिक न्याय, दॅट इज सोशल जस्टिस। हा खूप सारा ह्याचा अभ्यास तुमच्या पेपर 1 म्हणजे सामान्य अज्ञान 1 ओके यामध्ये जो आपण भारताचा सामाजिक जी रचना आहे किंवा जो एकंदरीत इंडियन सोसायटीचा अभ्यास केला, ओके, त्याच्याशी खूप सारा हा लिंक आहे किंवा हा संबंधित आहे। तर त्याचा अभ्यास आणि ह्याचा अभ्यास तुम्ही करताना सोबत करा, ओके। कारण तिथं तुम्ही आपल्या समाजातले घटक तिथं वाचताल तुमच्या पेपर 1 मध्ये, ओके। पण त्याच्यासाठी कल्याण योजना किंवा काही धोरणं असतील ते तुम्ही इथं वाचताल, लक्षात ठेवा, ओके। तर जवळपास 4-5 ह्याच्यात हा विभागला जाऊ शकतो, 4-5 हेडिंग्स मध्ये, ओके। तर एक एक करून आपण आज बघूया तो, आणि तुम्हाला नक्कीच ह्याची खूप मदत होणार आहे, ओके। तर बघा, पहिली गोष्ट आपण काय बघणार आहोत, तर केंद्र व राज्य सरकारच्या विविध विकास योजनांची धोरणं, ओके, रचना व अंमलबजावणीतील अडचणी, बरोबर आहे, ओके। काय म्हणते, तर धोरणं काढतोय आपण, प्लॅनिंग किंवा पॉलिसीज करतोय, पण त्याचं डिझाईन कसं होत आहे, त्याची पद्धत काय आहे बाबा, ती कशी तयार केली जाते, त्याच्याबद्दल जी रचना आहे त्याची मेथड्स काय आहेत बाबा, कशी ती पद्धत कशी आहे, ओके। त्याच्यात काय तरतुदी करतो आपण, ओके। त्याच्यात मग येणाऱ्या बाधा काय काय आहेत बाबा, काय नक्की चॅलेंजेस आहेत, ओके, आणि त्याच्यावरती उपाययोजना काय आहे, ओके। तर इट इज टॉकिंग ऑल अबाउट प्लॅनिंग हियर, ओके। काय होतं, पंचवार्षिक योजना होती आपली, आता आहे का, नाही आता, ओके। आता आपण मॉडेल आपलं बदललंय, लक्षात ठेवा, 3, 5 आणि 7 असं केलंय, ओके। तर त्या हिशोबाने आपल्याला अभ्यास करायला लागेल, ओके। तर हे प्लॅनिंग करताना किंवा ही जी आपण रचना करतो विकासाची, तुमची धोरणं आपण जेव्हा तयार करायला घेतो, तेव्हा काय असेल पहिली स्टेप, एकतर विचार असेल की कुठल्या तरी गोष्टीला टार्गेट केलं जाईल बाबा, कुठेतरी आयडिया असेल बाबा, आज गरिबीवरती एक आपल्याला रचना करायची बाबा, एक धोरण तयार करायचंय, बरोबर। त्यानंतर मग त्याचा अभ्यास केला जाईल, डेटा कलेक्ट केला जाईल, ओके। कुठले त्यांच्यात घटक आहेत, स्टेक होल्डर्स कोण कोण आहेत, ओके। मग त्याच्यासाठी काय उपाययोजना करू शकतो, उपाययोजना झाल्यावरती ती अंमलबजावणी जेव्हा करण्यात येईल तेव्हा होणारे बाधा, म्हणजे तेच व्यथा काय असू शकते, तिथं येणारे चॅलेंजेस काय असू शकतात, ते चॅलेंजेस करून मग फीडबॅक जे आपण परत जाऊन आपण जो फीडबॅक घेणार आहोत त्याचा, बरोबर, त्याच्यासाठी काय काय कुठली मेथड्स असू शकतात, त्याच्यात लोकांचा किती किती आपण समावेश करू शकतो, ह्या सगळ्या गोष्टी मला वाटतं तुम्हाला लक्षात येत आहे, त्या गोष्टीचा अभ्यास ह्याच्यात करायचा आहे तुम्हाला, ओके। तो प्रश्न असाच येणार आहे तुम्हाला, लक्षात ठेवा की आतापर्यंत जेवढ्या पण आपण पॉलिसीज काढल्या किंवा जेवढी पण योजना काढलेल्या आहेत, त्याच्यात अंमलबजावणी करतानाच आपल्याला का प्रॉब्लेम्स येतात, ओके, किंवा त्याचं 100% कन्व्हर्जन का नाही होत। जेव्हा आपण कुठले धोरण वगैरे येतं तेव्हा तर खूप त्याचा विचार, त्याच्या मागेची निष्ठा सगळी खूप चांगलीच गोष्ट असते, बरोबर, एकदम, पण त्याचं कन्व्हर्जन का नाही होत, ओके, अपेक्षित अनुसार आउटपुट काय येत नाही त्याचं, ओके। ते आपण इथं सगळा अभ्यास करणार आहोत, ओके। पुढे आहे सार्वजनिक धोरण, ओके, तयार करण्याची पद्धती, अडचणी व उपाय, ओके। हे बघा, हेच सांगत होतो मी मगाशी की काय पद्धती आहेत, कशा पद्धती आहेत, जेंडर बजेटिंग ऐकलं असेल तुम्ही, ओके, ग्रीन जीडीपी ऐकला असेल, ओके। तर या गोष्टी आहेत त्या, लक्षात ठेवा, त्या वन ऑफ द फॉर्म की कसे धोरणं तयार होतात, काय मेथड्स असतील ह्याच्यात, परत पद्धती, अडचणी काय काय असू शकतात, तेच भारतातल्या अडचणी काय काय असू शकतात। आज आहे का महिला सशक्तीकरणाच्या रिलेटेड आपल्याला एक पॉलिसी तयार करायची, सांगा काय अडचणी असू शकतात, काय अडचणी असू शकतात, तेच आपण पहिल्या लेक्चर मध्ये पण तेच बोललो होतो, आर्थिक स्वातंत्र्य नाहीये, ओके, ओके, बरोबर।
दुसरी गोष्ट शैक्षणिक किंवा स्किलफुल जॉब्स आहेत का, नाही आहेत. आज जवळपास काय तुम्ही सांगा, कमेंटमध्ये सांगा. फिमेल लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट काय आहे इंडियाचा, किती आहे? 18% फक्त. जो चायनामध्ये आहे 70%, 60%, जपानमध्ये वगैरे. का? कारण तुमचे सगळे महिला आज अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये काम करतायत. फॉर्मल सेक्टरमध्ये म्हणजे सर्व्हिस सेक्टरमध्ये वगैरे किती 10%च महिला काम करतायत. ओके, मग कसं त्यांना जर सामाजिक सुरक्षाचे त्यांना कसं काय सोशल सिक्युरिटीच्या बेनिफिट्स देता येतील का? नाही येणार. आता येते लक्षात. तर हे करायचं तुम्हाला, ह्याच्यात बाधा हेच आहेत सगळ्या, लक्षात ठेवा. आणि त्याच्यावरती उपाययोजना. ओके, चालतंय. चला, ओके, चला पुढे आहे. तुम्हाला महत्वाचा आहे परत हा पण, बरोबर. एनजीओ, सेल्फ हेल्प ग्रुप, विविध सामाजिक गट, देणगीदार संस्था आहेत हे, आणि इतर हितधारक. ओके, बघा ह्याच्यात 2 महत्वाचे एलिमेंट्स आहेत. कोण आहेत तर ते एकतर एक एनजीओ आहेत, ओके, आणि सेल्फ हेल्प ग्रुप. ओके, स्वयंसहायता गट, लिज्जत पापड आहे तुमचा. ओके, अजून सेवा ग्रुप आहे. ओके, एनजीओज तर नाव घेतील तेवढे कमी आहेत. ओके, ह्यांचं काम काय आहे? ओके, विकास प्रक्रिया व विकासासाठी कार्य करणारे संस्था आहेत हे. ओके, आता मी तेच मगाशी पण जसं तुम्हाला म्हटलं, दबाव गट चे आपण काय काय करणार होतो, हेच सेम त्यांना करायचंय, लक्षात ठेवा. ह्यांचे पण तुम्हाला काय करायचंय, स्वयंसेवा संस्था जे आहेत, एनजीओज आहेत. पहिली तर गोष्ट यांना डेफिनेशन काय बाबा, काय डेफिनेशन स्वयंसेवा, तर हे एकत्र येतातच एका कॉमन कॉज साठी, की कॉमन त्यांची काहीतरी टार्गेट असतात, त्यासाठी एकत्र येतात आणि परत निघून पण जाऊ शकतात, लक्षात ठेवा. किंवा लॉंग टर्म करू शकतात जोपर्यंत त्यांचं ध्येय अचीव होत नाही. ओके, तर हे डेफिनेशन आहे. त्याच्यात पण टाइप्स आहेत, लक्षात ठेवा, एनजीओ मध्ये. ओके, आता मग हे जेव्हा काम करतायत विकासासाठी, ओके, मग त्याच्यात येणारे काय काय बाधा असू शकतात सांगा. एक साधारण आपण डिस्कस करतोय. सगळ्यात मोठी जी अडचण असू शकते ती म्हणजे आर्थिक असू शकते, लक्षात ठेवा. आर्थिक सपोर्ट किंवा आर्थिक मनोबल आहे का त्यांना? काही नाहीये. दे हॅव टू डिपेंड अपॉन चॅरिटीज, देणगीदारांवर त्यांना डिपेंड राहायला लागतं, लक्षात ठेवा. ओके, तर या गोष्टी आहेत. परत नॉट नेसेसरी, म्हणजे असं काय लिहिलेलं नाहीये की हे जे स्वयंसेवक जे आहेत, संस्था जे आहेत, ते खूप तुमचं चांगलंच काम करतात, पॉझिटिव्ह काम करतात, असं काही नाही. काही जण हे तुमची सरकार पाडण्यासाठी किंवा त्यांच्या कामात अडथळा आणण्यासाठी पण असतात. ओके, आपण खूप साऱ्या यांना बॅन केलेलं आहे. ओके, कुठला कायदा आहे तुम्ही सांगा मला, त्याच्या अंडर आपण हे बॅन करतो, किंवा त्यांचे आर्थिकचे कॉन्ट्रीब्युशन्स आहेत किंवा त्यांचे ट्रान्झॅक्शन्स आहेत ते आपण रेग्युलेट करतो. ओके, सांगा मला, तुम्ही कमेंटमध्ये सांगा. ओके, तर अशा पण म्हणजे म्हणतात ना एनजीओज आहेत जे पॉलिसी पॅरालिसिस, इट रिझल्ट्स इन पॉलिसी पॅरालिसिस, म्हणजे पॉलिसीचा होऊ देत नाहीत, घडवू देत नाहीत, लक्षात ठेवा, असे एनजीओज. ओके, सेल्फ हेल्प ग्रुप कडे आलो तर खूप महत्वाचं आहे. ओके, भारतासाठी. आणि सगळ्यात मोठं एक्झाम्पल लक्षात ठेवा, महिला सशक्तीकरणचं, महिलांना आर्थिक पद्धतीने ओके स्वातंत्र्य मिळवून देण्याचं काम सेल्फ हेल्प ग्रुप करते. आता हे जे तुम्हाला फीचर्स माहित पाहिजे, ह्याचे वैशिष्ट्य माहित पाहिजे. ओके, ह्याचा उपयोग सरकार कसा करू शकते, आपले जे म्हणतो ना सर्व समावेशक जी आपल्याला ग्रोथ घ्यायची किंवा डेव्हलपमेंट घ्यायची, ती ह्याचा वापर करून कसा उपयोग करू शकतो आपण. ओके, हे जे तुम्हाला काही एक्झाम्पल्स करा. केरळाचा एक आठवतंय मला, कुटुंबश्री. ओके, वाचा, ते आवडेल तुम्हाला. त्यांचं जे मॉडेल आहे आणि त्यांनी जे आतापर्यंत जे रिझल्ट अचीव केलेत म्हणतो ना, ते कमेंडेबल आहेत, म्हणजे खूपच सुंदर आहे. ओके, आलं लक्षात एकंदरीत काय करायचं ह्याच्यावरती. ओके, ह्याच्यावरती प्रश्न येणार आहे तुम्हाला, फिक्स प्रश्न येणार आहे ह्याच्यावरती, कारण हे नेहमी चर्चेत असतात हे सगळे एनजीओ, सेल्फ हेल्प ग्रुप, आणि विविध क्षेत्रात काम करतात, हे लक्षात ठेवा. फक्त राजकीय क्षेत्रासाठी तुम्ही धरू नका, ह्यांचं पर्यावरणामध्ये तेवढंच काम आहे, आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये ह्यांचे वेगळे वेगळे चॅलेंजेस आहेत, लक्षात ठेवा, आणि तुमचे वेगवेगळे तुम्हाला उपाय सुचवायला लागणार आहेत तिथं. ओके, चल
आता बघूया, दुर्बल घटकांसाठी केंद्र व राज्य शासनांच्या कल्याणकारी योजना आणि त्यांच्या प्रभाव मूल्यांकन. बरोबर आहे. संरक्षण व कल्याणासाठी असलेल्या संस्था, कायदा व यंत्रणा. आता दुर्बल गट कोण आहे? पहिली गोष्ट बोललोय आपण, हे डिस्कस केले. ओके, महिला झाल्या. ओके, डिफरन्शियली एबल्ड म्हणतो ना आपण, जे अपंगत्व लोक असतात ते झाल्या. ओके, चिल्ड्रन्स, स्मॉल चिल्ड्रन, डेस्टिट्यूटेड वुमन्स अँड चिल्ड्रन्स. ओके, त्या झाल्या. ओके, परत देवदासीज खूप आहेत, खूप अशा वयस्कर असतील, गरीब लोक असतील. ओके, ट्रान्सजेंडर्स. ओके, ट्रान्सजेंडर्स झाल्या. तर ह्यांच्यासाठी ओके शासनाने काय कल्याणासाठी काय काय धोरणं काढलेली आहेत किंवा कुठल्या कुठल्या योजना काढलेल्या आहेत त्याचा तुम्हाला अभ्यास इथं करायचा आहे. ओके, आणि सगळ्या संस्था पण काय काय आहेत, कायदा काय आहेत आणि यंत्रणा काय काय आहेत. ओके, नॅशनल ट्रान्सजेंडर बिल 2016, आय थिंक प्रोटेक्शन ऑफ ट्रान्सजेंडर्स राईट्स बिल 2016 हे काढला होता ट्रान्सजेंडरसाठी. ओके, नक्की वाचून घ्या आणि अभ्यास करा की कुठली संस्था सांगितली होती, रेकमेंड केली होती. एक नॅशनल कमिशन फॉर ट्रान्सजेंडर्स सांगितलं होतं करण्यासाठी. कुठला कायदा काढला होता. ओके, ते त्याबद्दल तुम्ही वाचलं पाहिजे. आणि प्रत्येक ह्याच्यावरती ओके सुगम्य अभियान काय होतं. ओके, दॅट वॉज फॉर युअर डिफरन्शियली एबल्ड पीपल. त्याच्याबद्दल इट वॉज वन ऑफ द योजना वाली ना, योजनाच होती एक ती. ओके, सुगम्य भारत अभियान. ओके, सुगम्य भारत अभियान. ओके, सेम तसंच तुम्ही SC बद्दल वाचा, ST बद्दल वाचा, गरिमा योजना. ओके, मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग. ओके, काय असतं मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग? बरोबर, माहितीये जे आपले गटार वगैरे साफ करतात यांची लोक, त्यांच्यासाठी एक गरिमा योजना काढली होती. काय होते त्यातल्या तरतुदी ते वाचा. ट्रायबल्ससाठी वाचा, ट्रायबल्सचे लोकांसाठी काय केलं होतं, एकलव्य स्कीम होती. हे सगळ्या गोष्टी एक एक तुम्हाला वाचायचे तिथं. आलं लक्षात? त्यांच्या संस्था बघायच्यात, कायदा बघायच्यात आणि यंत्रणा बघायच्यात. ओके, चला, सामाजिक क्षेत्रातील समस्या. अगेन खूप महत्वाचा टॉपिक. 3 घटक आहेत, आरोग्य, शिक्षण आणि मानवी संसाधनाचे विकास व व्यवस्थापन. 3 घटक आहेत, लक्षात ठेवा. शिक्षण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 माहित पाहिजे काय आहे बाबा, सगळं क्रिटिकली अनालिसिस पाहिजे, विश्लेषण पाहिजे पूर्णपणे. ओके, पूर्णपणे विश्लेषण पाहिजे. काय कमी होतं त्याच्यात सांगा, काय कमी असेल, काय कमी होतं, काय चांगल्या गोष्टी होत्या. ओके, क्रेडिट बँक करणं होतं, ज्यांनी तुम्ही आज तुम्हाला वाटतं आर्ट्स करता, उद्या इंजिनिअरिंग करू वाटतंय, तुम्ही ट्रान्सफर करू शकता तुमचे क्रेडिट्स. ओके, क्रेडिट बँक होती. हे सगळं तुम्हाला अनालिसिस करता आलं पाहिजे, विश्लेषण करता आलं पाहिजे त्याबद्दल. ओके, हे झालं तुमचं शिक्षणाबद्दल अजून पण खूप कुठे PM श्री स्कूल्स काढल्या होत्या. ओके, तुमची सर्व शिक्षा अभियान होती. ह्याच्याबद्दल विश्लेषण करा, ह्याच्याबद्दल बघा की अजून पण की असर रिपोर्टमध्ये आपलं का 5वीचा मुलगा अजून 3रीची गणित करू शकत नाही आहे ना, लिहिलेलं आहे. असं का होतंय? अजून पण आहे. तुमचा एनरोलमेंट रेशो प्राथमिक शाळेमध्ये जवळपास 99% मुलं येत आहेत, नक्की येत आहेत. पण तेच हायर एज्युकेशन मध्ये एनरोलमेंट रेशो फक्त 40%, 45%. असं का? कन्व्हर्जन होत नाहीये ना तुमचं, असं का होत आहे? तर हे बघा, परत महिलांचं शिक्षणाबद्दलचं जे आपण इन्क्लुजन म्हणतो किंवा सर्वसमावेशक म्हणतो ते होतंय का? स्टेम जे सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग, मेडिकल बॅकग्राऊंड मध्ये त्यांचं कन्व्हर्जन होतंय का? हे वाचा तुम्ही सगळं शिक्षण मध्ये. फॉरेन युनिव्हर्सिटीज भारतात काय येत नाहीत. ओके, प्रायव्हेटायझेशन ऑफ एज्युकेशन. ओके, खाजगीकरण. इंजिनिअरिंग कॉलेजचे फीज आहेत 3-3 लाख रुपये. बरोबर आहे का? योग्य आहे का? मेडिकल कॉलेज कमी काय आहेत आपल्या इथं? हे सगळं तुम्हाला इथं करायचंय. शिक्षण. आरोग्यामध्ये पण सेम तेच आहे. प्रायव्हेट मध्ये का जास्त पैसे आहेत? आरोग्य सुविधा चांगली आहे, सगळं चांगलं आहे, पण पैसे का जास्त आहेत? रेग्युलेट का नाही करत आहेत? काही ड्रग्स, कॅन्सरचे ड्रग्स झाले, कुठले काही ड्रग्स झाले, त्यांची किंमत का कायम हाय असते किंवा खूप जास्त का असते?
त्याबद्दल सरकार काय नाही करत शिकत का? ओके, तुम्ही बघितलं तर आयुष्यमान योजनामध्ये कॅगनी फ्रॉड दाखवला होता. तुमचा जो कॉम्प्युटर ऑडिटर जनरल आहे त्याने फ्रॉड दाखवला होता. परत मेडिकल इन्स्ट्रुमेंट्स प्रोक्युअर करतात त्यात पण फ्रॉड दाखवला होता. असं का होत आहे? बरोबर, आरोग्यामध्ये पेशंट टू बेड रेशो किती आहे, डॉक्टर टू पेशंट रेशो किती आहे? एक डॉक्टर आहे तर तो डॉक्टर करतोय 300-400 पेशंटला बरा करतोय. ओके, एक बेड तुमचा 200-300 लोकांमध्ये विभागला गेलेला आहे. असं का? ओके, परत सगळ्या शहरात चांगल्या चांगल्या सुविधा आहेत आरोग्य रिलेटेड, पण गावाकडे गेल्यावर काहीच नाही PHC सोडल्यावरती. दॅट ऑल्सो दे आर नॉट कॅपेबल. ओके, आलं लक्षात? सोपं आहे. खूप साऱ्या गोष्टी आहेत ह्याच्यात, मी थोडक्यात सांगतोय, पण ह्यात खूप तुम्हाला डीप अभ्यास करायचा आहे. त्यावरती फिक्स प्रश्न येणार आहे. मानवी संसाधनाचे विकास म्हणजेच काय? ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, HR. लक्षात ठेव, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. पहिल्या पेपरमध्ये आपण बोललो होतो, वी हॅव टॉक्ड अबाउट डेमोग्राफिक डिव्हिडंड. ओके, काय? लाभ घेणे, म्हणजेच तुमच्या लोकसंख्येचा लाभ घेणे, त्याला म्हणतो आपण डेमोग्राफिक डिव्हिडंड. मग त्यांना कसं घेणार आपण? तर त्यांना काय केलं पाहिजे? त्यांना स्किल्स शिकवले पाहिजेत. प्रधानमंत्री कौशल विकास योजना आहे. ओके, या गोष्टी आहेत, त्याला स्किल्स शिकवले पाहिजे. इंटर्नशिप्स दिले पाहिजे इंडस्ट्रीच्या इथं. ओके, अप्रेंटिसशिप दिली पाहिजे. ओके, त्यांना नवीन नवीन उद्योग धंदा काढण्यासाठी प्रोत्साहन केलं पाहिजे. स्वनिधी स्कीमच्या अंडर झालं. ओके, आलं लक्षात? हे सगळं तुम्हाला मानवी संसाधनाचे विकास यामध्ये अभ्यास करायचा आहे. ओके, चल, आलं लक्षात? सोपं आहे टॉपिक. ओके, आता बघा, गरीब आणि उपासमार संबंधित समस्या. ओके, पॉवर्टी अँड माल न्यूट्रिशन. मला वाटतं केनियातले 2-3 देश सोडलं ना तर भारताचा लगेच नंबर लागतो. एवढी वाईट अवस्था आहे. ॲनिमियाची संख्या जवळपास 45 ते 48% आहे आपल्या इथं. ओके, तर का होतं हे सगळं? ओके, तर यासाठी आपण काय करतोय? काय करतो आपण यासाठी? उपासमारासाठी आपण काय करतो? बायो फॉर्टिफिकेशन, फूड फॉर्टिफिकेशन, हे ऐकलं असेल तुम्ही. इट्स ऑल अबाउट बायोटेक्नॉलॉजी. तुम्ही सायन्समध्ये वाचताल हे सगळ्या गोष्टी. खूप साऱ्या आपण धोरणं ह्याच्यासाठी पण करतो, माल न्यूट्रिशनसाठी. ओके, तर हेच आहे. गरिबी आणि उपासमारीचा काय संबंध आहे बा? बरोबर आहे ना, गरीब आहे, खायला पैसे नाही आहेत, अंगाला काही लागणारच नाहीत पोषक तत्व, काम पण करू शकणार नाही त्याच्यामुळे, जेवढं वर्क इफिशियन्सी एक्सपेक्टेड आहे ती होऊ शकत नाही, परत गरिबी होणार आहे. लक्षात ठेवा. आले लक्षात? तर ह्यांच्यामधील संबंध आपल्याला बघायचा आहे. मेन म्हणजे समस्या काय आहे? ही आर्थिक पातळीवर आहे का, सामाजिक पातळीवर आहे का, तुमची राजकीय पातळीवर आहे? सगळ्या दृष्टिकोनाने विचार करायचा. लक्षात ठेवा. सामाजिक आहे ना, सामाजिक पातळी आहे ना, सामाजिक पातळीवर कशी आहे? बघा तुम्ही, ट्रायबल लोक आज शिकलेले नाही आहेत ते, बरोबर की नाही? आदिवासी लोक शिकलेले नाही आहेत. त्यांचा तुम्ही म्हणजे त्यांचं ते किती अत्याचार होतो आणि त्याच्यामुळे ते आज गरीब आणि उपासमारीचे पहिले आहेत. लक्षात ठेवा, पहिले टार्गेट्स आहेत. दे आर द फर्स्ट विक्टिम्स ऑफ दिस थिंग्स. ओके, हे झालं सामाजिक विषय. आर्थिक विषय बघा, किंवा तुम्ही पर्यावरणाविषयी बघा. तुम्ही क्लायमेट चेंजचा सगळ्यात मोठा जर परिणाम होत असेल तर तो कशावर होत असेल? ओके, ह्यांच्यावरच होत असेल ना, जे बॅकवर्ड आहेत, मागासवर्गीय लोक आहेत. का? कारण स्वच्छ पाणी नाही, स्वच्छ जेवण नाही, पोषक तत्वाचे जेवण नाही, तर मग त्यांची परिस्थिती किंवा त्यांची तब्येत ठीक राहणार आहे का? नाही राहणार आहे. किती टक्के अन्न तुम्ही वाया घालवताय आज भारतात? जवळपास 28 ते 30% अन्न वाया घालवताय. पोस्ट हार्वेस्ट लॉसेस किती आहेत की नाही? तुमचे अन्न सडतायत तरी तुम्ही देऊ शकत नाही अन्न लोकांना. ओके, चलो, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्याच्यात अनालिसिस करायचं आहे चांगला. ह्याच्यावरती पण प्रत्येक वर्षी प्रश्न असतो. ओके, नॅशनल न्यूट्रिशनल डे का साजरा करतो आपण? ओके, ॲनिमिया मुक्त भारत नावाचा एक करतो. चलो झालं. चला, इथं तुमचा सामाजिक न्याय हा एक टप्पा जो आहे तो संपला आहे. आपण त्याचं मायक्रो अनालिसिस केलेलं आहे, त्याच्या सिलेबसचं विश्लेषण केलेलं आहे. तर पुढचा
ह्याच्यात आपण बघणार आहोत की प्रशासन व प्रशासनशास्त्र म्हणजेच गव्हर्नन्स महत्वाचा टॉपिक आहे आपण. ओके,